आणि 11 आणि 12। हे भाइयों, एक दूसरे को बदनामी न करो, और जो अपने भाई की बदनामी करता है वो भाई पर दोष लगाता है, वह व्यवस्था की बदनामी करता है या व्यवस्था पर दोष लगाता है। यदि तू व्यवस्था पर दोष लगाता है तो तू व्यवस्था पर चलने वाला नहीं, उस पर हाकिम ठहरा। व्यवस्था देने वाला और हाकिम एक ही है, और बचाने और नाश करने में भी समर्थ है। पर तू कौन है जो अपने पड़ोसी पर दोष लगाता है? बंधूंनो, एकमेकांविरुद्ध बोलू नका। जो बंधूंविरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोषी ठरवतो तो नियमाविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवतो। आणि जर तू नियमाला दोषी ठरवतोस तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस। नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे, तो तारण्यास व न्याय करण्यास समर्थ आहे। तर आपल्या शेजाऱ्यास दोषी ठरवणारा तू कोण? हम प्रार्थना आपण प्रार्थना करूया। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रवेश के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हुए पालन करने के लिए सहायता करना, करुणा दया रखना। वचन हम प्रभु ध्यान से सुनने के लिए तो कृपा प्रदान करना। ये मेरी खास विनती है, हमें आज्ञाकारी बनाओ प्रभु। कल ही हमने सीखा प्रभु कि हम वचन सुनते हैं लेकिन हम वचन पालन नहीं करते, तो वचन न पालन करने वाला वो ऐसा है जो अपने मुंह को दर्पण में देखकर भूल गया। ऐसा हम न हो प्रभु, क्योंकि वचन ही तो हमें उद्धार के लिए मदद करता है। इसलिए मेरे पिता ये लोग वचन ध्यान से सुनकर आज के बाद जैसे सुना है वैसे ही करने के लिए मदद करें। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। प्रिय, हम याकूब की पत्री, याकूब जो यीशु का भाई है, उसके विषय पर हम देखते हैं। आणि प्रियांनो, आपण याकोबाचं पत्र आणि याकोब जो येशू ख्रिस्ताचा भाऊ आहे त्याच्या पत्रीबद्दल आपण पाहत आहोत। और एक प्रार्थना करने वाला योद्धा है, आणि हा एक प्रार्थना करणारा योद्धा आहे उस समय का वो एक प्रेरित है, आणि त्या वेळेचा तो एक प्रेषित चर्च आहे का एक प्रमुख मुखिया है, आणि चर्च मधला तो एक प्रमुख आणि मुखिया स्तंभ आहे है। आणि आधार स्तंभ और आहे। उसने खास प्रार्थना का जीवन उसका होने के कारण आज वो पवित्र आत्मा से भरकर हमें एक बात करने के, मतलब उससे 2-3 कनेक्टेड पाप है जो हम यहाँ देखने वाले हैं। तो मेन जो यहाँ बताया गया है, हम एक दूसरे की बदनामी न करें। आणि तो पवित्र आत्म्याने भरून आपल्याला सांगत आहे की आपण एकमेकांची बदनामी करू तो नये। सबसे पहले उसने शुरुआत किया, हे भाइयों, आणि सर्वात पहिली त्याने सुरुवात केलेली आहे की हे बंधूंनो, हम सब यीशु के भाई है। आणि आपण सर्व येशू ख्रिस्ताचे बंधू यीशु आहोत के भाई होने के कारण हम एक दूसरे के भाई भी हुए। आणि येशू ख्रिस्ताचे बंधू आहोत आणि म्हणूनच आपण एकमेकांचे सुद्धा बंधू जैसे आहोत। याकूब जैसे यीशु का भाई है, वैसे ही कलीसिया के सभी लोग याकूब के भी भाई है। आणि जसं याकोब हा येशू ख्रिस्ताचा भाऊ आहे, त्याच रीतीने मंडळीमध्ये जेवढी लोक आहेत ते सुद्धा येशू ख्रिस्ताचे यीशु भाऊ हमारा बड़ा आहेत। भाई है, आणि येशू हा आपला मोठा भाऊ आहे और वो बड़ा भाई होने के कारण हम उसके छोटे छोटे भाई हैं। आणि तो आपला मोठा भाऊ असल्याच्या नात्याने आपण सर्व त्याचे लहान लहान भावंड तो आहोत। इसीलिए प्रियो, उसने हमें संबोधन किया यीशु के भाई होने के नाते और उसके भी भाई होने के नाते। तो वैसे अगर हम सब यीशु के भाई हैं, तो मैं भी यीशु की भाई, तो भी यीशु के भाई, तो हम आपस में कौन हुए? कौन हुए? आणि आपण कोण भाई झालो? भाई। आणि भाऊ भाऊ। तो फिर हम यीशु के भाई हैं, आपस में भी एक दूसरे के भाई हैं, फिर हम एक दूसरे की बदनामी नहीं करना। आणि आपण येशूचे भाऊ आहोत आणि आपापसामध्ये सुद्धा आपण एकमेकांचे भाऊ आहोत, तर आपल्याला एकमेकांची बदनामी नाही करायची। बदनामी मीन्स क्या? जो नाम हमारा है उसका नाम बुरा करना। आणि बदनामी म्हणजे काय की जे आपलं नाव आहे तो नाव वाईट करणं तो नाम की खराबी करना। आणि नावाची खराबी करणं। तो जैसे हमारे अभी हम यीशु के भाई हैं, तो हम आपस में भी भाई हैं। आणि जसं आपण येशूचे भाऊ आहोत म्हणून आपण आपापसामध्ये सुद्धा भाऊ तो आहोत। अगर मेरी बदनामी हुई, मेरा नाम खराब हुआ, आणि जर माझी बदनामी झाली किंवा माझं नाव जर खराब झालं, तो यीशु का भी नाम खराब होगा आणि तर प्रभू येशूचं नाव सुद्धा खराब होईल और आपका भी नाम खराब होगा। आणि मग तुमचं सुद्धा नाव खराब होईल। सही? आणि खरी गोष्ट आहे। करेक्ट है। सोचो एक घर में 4-5 बच्चे हैं, आणि विचार करा, जर एक घरामध्ये 4-5 जर मुलं बड़ा आहेत या छोटा, कोई भी गलत काम किया, कोई बदनाम का काम किया, तो भी क्या बोला जाता है? अरे उस बदनाम का भाई है ये। आणि मोठ्याने किंवा जर लहानाने जर कोणतं चुकीचं काम केलं तर काय बोललं जातं की यांनी जे चुकीचं काम केलेलं आहे त्याचाच हा भाऊ आहे। अरे ये चोर अभी हुआ है ना, वो चोर का भाई है। आणि तो जो चोर आहे त्या चोराचा हा भाऊ आहे। वो चोर है क्या? आणि तो चोर आहे का? उसका जो भाई था वो चोर नहीं, उसका छोटा भाई चोर था। आणि त्याचा जो लहान भाऊ आहे तो चोर
चोर होता, लेकिन बड़ा भाई चोर था क्या? आणि जो मोठा भाऊ आहे तो चोर होता काय? लेकिन बोलते समय क्या बोलते? आणि बोलत असताना काय बोलतात? अरे वो चोर का भाई है, आणि तो चोराचा भाऊ आहे, मतलब ये भी चोर है. आणि म्हणजे तो सुद्धा चोर आहे. आपको समझा? आणि तुम्हाला समजलं क्यों हमें बदनामी नहीं करना है, उसका उत्तर यहाँ बताया है. आणि का आपल्याला बदनामी करायचे नाहीये त्याचं जे उत्तर आहे तिथे सांगितलेलं आहे. तो हम सब मसीह के भाई होने के कारण जब हम बदनामी करते हैं तब क्या होता है? यीशु की भी बदनामी होती है और आपकी भी बदनामी होती है. आणि आपण येशूचे सर्वजण भाऊ आहोत आणि म्हणून जेव्हा आपण बदनामी करतो तेव्हा प्रभू येशूची सुद्धा बदनामी होते आणि तुमची सर्वांची सुद्धा बदनामी होते. वेदों के काम में प्रभु का वचन कहता है कि हम सब मसीहों को एक नया नाम पड़ा है. वो क्या नाम दिया गया? मसीही. आणि प्रेषितांच्या कृत्यांमध्ये प्रभू येशूचं वचन आपल्याला सांगतं की आपल्या सर्वांना एक नवीन नाव दिलेलं आहे आणि ते आहे ख्रिस्ती. तो आप सब मसीह हो, मैं भी मसीह हूँ. आणि तुम्ही सर्व ख्रिस्ती आहात आणि मी सुद्धा ख्रिस्ती इसलिए आहे. जब हम एक दूसरे की बदनामी करते हैं तब हम एक दूसरे की साथ साथ मसीह की भी बदनामी करते हैं. आणि म्हणून जेव्हा आपण एकमेकांची बदनामी करतो तेव्हा आपण एकमेकांची सुद्धा करतो आणि सोबतच आपण ख्रिस्ताची सुद्धा बदनामी प्रियो, करतो. अगर कोई आपके साथ कितना भी बुरा व्यवहार किया हो तो भी आपको वो अपने तक रखना है, किसी और को वो बताना नहीं है कि इसने मेरे साथ ऐसा किया, ये ऐसी है, ये बदचलन है, ये खराब है, ये बिल्कुल किसी काम की नहीं है, इसका कोई उपयोग नहीं. ऐसा कर बोल कर किसी और के अंदर उसके लिए बुराई न भरना. आणि जर समोरच्या व्यक्तीने जर तुमच्यासोबत जर कोणता वाईटपणा केलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ते स्वतःपर्यंतच ठेवायचं आहे. दुसऱ्या व्यक्तीने जाऊन त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगायचं नाही. बाइबल हमें बताता है जब तुम्हारे साथ कोई अन्याय करता है तो तुम अन्याय सहना. आणि बायबल आपल्याला सांगतं की जेव्हा तुमच्यासोबत कोणीतरी अन्याय करत आहे तुम्हाला तो अन्याय सहन करायचा आहे. गलतियों के पहले पुस्तक अध्याय 6 में ऐसा लिखा है. आणि पहिला ग्रंथी अध्याय 6 मध्ये असं दिलेलं आहे वहाँ लिखा है आणि तिथं दिलेलं आहे जो कुछ तुम्हारी हानि होती है. आणि जी काही तुमची हानी होत आहे 7वें वचन में आणि 7व्या वचनामध्ये जो कुछ तुम्हारी हानि होती है आणि जी काही तुमची या हानी आपके होते साथ अन्याय हुआ है आणि किंवा जर तुमच्यासोबत अन्याय झालेला उसे आहे सहो, आणि त्याला तुम्ही सहन करा उसकी बदनामी मत करो. आणि त्याची बदनामी तुम्ही करू नका. परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता हम एक दूसरे की बदनामी करें या उस पर दोष लगाए, क्योंकि बदनामी करते समय क्या क्या साथ में आ जाता है, उसके साथ आता है दोष लगाना. आणि बदनामी करत असताना काय काय त्याच्या सोबत येतं तर त्याच्या सोबत येतं की दोष लावणं. दोष लगाने का हमें किसी को भी अथॉरिटी नहीं. आणि दोष लावण्याचा अधिकार कोणालाच नाही. मैथ्यू 7 में लिखा है कि तुम दोष मत लगाओ, तुम पर भी दोष न लगाया जाए. आणि मग ते 7 मध्ये दिलेलं आहे की तुम्ही दोष लावू नका आणि तुमच्यावरती सुद्धा दोष लावण्यात नाही आला जिस पाहिजे. नाम से तुम नापते हो उसी नाम से तुम्हारे लिए नापा जाए. आणि ज्या मापाने तुम्ही नापलेलं आहे त्याच मापाने तुम्हाला सुद्धा नापून दिलं जाईल. इसीलिए जब तुम किसी के दोष निकालते हो तो तुम्हारे भी दोष निकाले जाए. आणि म्हणून जेव्हा तुम्ही कोणाचे तरी दोष काढता तेव्हा तुमचे सुद्धा जे दोष आहे ते काढले मैं जातात. एक उदाहरण आपको बताती हूँ. आणि एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. तो एक औरत एक लड़की के दोष निकाल रही थी, आणि एक जी स्त्री आहे ती एका मुलीचा दोष काढत होते दोष लगा रही थी. आणि ते दोष लावत होते. लेकिन कोई दूसरी लड़की उस औरत का दोष लगा रही थी. आणि कोणीतरी दुसरी जी मुलगी आहे ती त्या स्त्रीचा दोष काढत होती. बापरे, किती भयंकर ही स्त्री आहे ना. और उसने कहा कि ये कितनी भयानक स्त्री है. बरं झालं मैं इसकी तावड़ी से बच गई. आणि चांगलं झालं की मी ज्या तावडीतून सुटली. फिर मेरे मन में आया, अरे बघितलं जो बोया उसको भी वही मिला. आणि मग माझ्या मनामध्ये आले जे काही तिने पेरलेलं आहे त्याची कापणी तिला सुद्धा भेटली. बाइबल बराबर बताता है. आणि बायबल एकदम उत्तम रीतीने आपल्याला सांगतात. जब किसी की भी दोष निकालते हमारे कोई पीछे हमारे भी कोई दोष निकालता. आणि जेव्हा आपण कोणाचे जेव्हा दोष काढतो तेव्हा कोणीतरी आपल्याही पाठीमागे आपले दोष काढत तो असतो. इससे बेटर है हम किसी का दोष ना निकालें. आणि म्हणून ह्याच्यापेक्षा उत्तम आहे की आपण कोणाचेच दोष क्योंकि काढू दोष नये. लगाने का अधिकार सिर्फ एक को है, यहाँ बताया है 12वें वचन में. आणि दोष लावण्याचा जो अधिकार आहे तो फक्त एकालाच आहे इथे 12व्या वचनामध्ये सांगितलेला आहे. हाकिम है, उसी को है, वो बचाने में और नाश करने में समर्थ है. परमेश्वर है, वही हमारा दोष निकाल सकता है, बाकी अथॉरिटी किसी की भी नहीं. आणि जो अधिकारी म्हणजे जो आपला देव आहे त्याच्याकडेच तो अधिकार आहे आणि तो आपल्याला वाचवण्यासाठी सामर्थ्य आहे, काढण्यासाठी सामर्थ्य आहे आणि म्हणून फक्त तोच दोष लावू शकतो. इसे 9वें वचन में लिखा है, 5 के 9 में लिखा है, हे भाइयों एक दूसरे पर दोष मत लगाओ ताकि तुम दोषी न ठहरो, देखो हाकिम द्वार पर खड़ा है. आणि म्हणून 5च्या 9व्या वचनामध्ये दिलेलं आहे की हे बंधूंनो तुम्ही एकमेकांवरती दोष लावू नका कारण जो हाकीम आहे तो दरवाजावरती उभा आहे. याकूब की पत्री 5 का आणि याकोबाचं पत्र अध्याय 5 उसके मध्ये 9वें में. आणि त्याच्या 9व्यामध्ये याकूब की पत्री अध्याय 5 उसके 9वें में लिखा है, फिर से उसने कहा, हे भाइयों. आणि पुन्हा तो म्हणतो की हे बंधूंनो एक दूसरे पर दोष मत लगाओ. आणि तुम्ही एकमेकांवरती दोष लावू नका. क्यों तुम
दोषी न ठहरो। आणि का कारण तुम्ही दोषी ठरवू नये। तुम पर अगर तुम किसी के दोष निकालते हो तो तुम्हारे भी दोष निकाले जाएंगे। आणि जर तुम्ही कोणाचे तरी दोष काढलेले आहात तर तुमचे सुद्धा दोष काढले और जातील। देखो आणि पहा हाकिम द्वार पर खड़ा है, आणि जो न्यायाधीश आहे तो दरवाजावरती जो उभा आहे बचाने के लिए और नाश करने के लिए सामर्थ्य रखता है। आणि जो वाचवण्यासाठी आणि नाश करण्याचे सुद्धा सामर्थ्य तो रही ठेवतो। बात, हम में से कोई भी परफेक्ट नहीं है, आणि राहिली गोष्ट की आपल्यापेक्षा आपल्यामध्ये कोणी परफेक्ट नाही आणि कोणीच परफेक्ट जिस नाही। भाग में आप कमजोर हो उसमें मैं बलवान हूँ, जिस भाग में मैं कमजोर हूँ उसमें आप बलवान हो। आणि ज्या भागामध्ये मी निर्बल आहे त्या भागामध्ये तुम्ही बलवान आहात, ज्या भागामध्ये तुम्ही बलवान आहात त्या भागामध्ये मी शायद निर्बल जो आहे। गलती मैं करती हूँ वो आप नहीं करते होगे, आणि शायद जी चूक मी केलेली असेल ती चूक तुम्ही जो केलेली गलती नसेल आप करते हो वो मैं नहीं करती होगी, आणि जी चूक तुम्ही केलेली असेल ती चूक मी केलेली शायद नसेल जो पाप मैं कर रही हूँ वो आप नहीं करते हो, आणि शायद जे पाप मी करत आहे ते पाप तुम्ही करत नसाल शायद जो पाप आप कर रहे हो वो मैं नहीं करती होगी। आणि शायद जे पाप तुम्ही करत आहात ते पाप मी करत लेकिन नसेल। परमेश्वर देखते समय ऐसा तो नहीं कहेगा जो तुम नहीं कर रही हो तो तुम बच गई और तुम कर रहे हो तुम दोषी नहीं। मैं जो कर रही हूँ और जो तुम नहीं करते हो, जो तुम कर रहे हो जो मैं नहीं करती, परमेश्वर तो यही देखेगा तुम समान हो, आणि तुम भी पापी हो तुम भी पापी हो। आणि देव पाहत असताना बघेल की तू सुद्धा पापी आहे आणि तो सुद्धा पापी आहे याद रखो। आणि लक्षात इसलिए ठेवा। हमें एक दूसरे को संभल कर लेना, एक दूसरे को केयरिंग करना, एक दूसरे को आदर देना, एक दूसरे को संभल कर लेना, ये हमारी ड्यूटी है। ना कि हम दोष लगाए हम उनके ऊपर या ये जो बदनामी करना, दोष लगाना, ये क्यों आता है मालूम? उसके कुछ कारण है। आणि हे बदनामी करणं किंवा दोष लावणं हे का येतं त्याचे काहीतरी कारण आहे। उसका कारण ये है, सबसे पहला 3 का 13, आणि त्याचं कारण आहे सर्वात पहिले 3 त्याचं 13 3 का 13। 3चं 13 तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे। हाँ, पहला पॉइंट परमेश्वर आपको बताता है हम में ज्ञान नहीं है, हम ज्ञानी नहीं है और हम समझदार नहीं है। अगर हम ज्ञानी हैं और हम समझदार हैं तो हम कभी भी किसी का नाम बदनाम नहीं करेंगे, हम किसी पर दोष नहीं लगाएंगे। आणि जर आपण ज्ञानी आहोत किंवा समजदार आहोत तर आपण कोणाचंही नाव बदनाम करणार नाही किंवा त्या व्यक्तीवरती आपण दोष लावणार नाही। समझदार आणि समजदार और ज्ञानी जैसे बहुत ज्ञान है। आणि ज्ञानी म्हणजे ज्याच्याकडे खूप सारं ज्ञान आहे। बाइबल में यीशु कहता है, परमेश्वर कहता है, मेरे लोग नाश हुए जा रहे मेरा ज्ञान न होने के कारण। आणि बायबलमध्ये देव म्हणतो की माझी लोक नाश होत चाललेले आहेत कारण त्या लोकांकडे माझं ज्ञान ज्ञान नाहीये नहीं होने के कारण नाश होते हैं। आणि ज्ञान नाही म्हणून नाश मैं होतात। बता रही हूँ। आणि मी तुम्हाला सांगते ज्ञान है, आपको छूने से हाथ जलता है, आणि तुमच्याकडे ज्ञान आहे की आगीला जेव्हा आपण हात लावतो त्याच्याद्वारे जळतं है ना? क्यों आपको ये ज्ञान कैसे आया? आणि का हे जे ज्ञान आहे ते तुम्हाला कसं आलं जल गया, आणि जळलेलं आहे आप जल गए। आणि तुम्ही जळलात। या फिर आपको अपने माँ बाप ने बोला होगा बेटा हाथ जलेगा, आणि किंवा तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सांगितलं असेल की मुला तिथे जाऊ नको तुझा हात भाजेल। लेकिन बच्चों को आणि ज्ञान ज्ञान नहीं होता है, आणि ज्ञान नसतं इसलिए वो क्या करते हैं, आणि म्हणून ते लोक काय करतात रेंगते रेंगते उस आग के पास जाते हैं। आणि रांगत रांगत ते लोक त्या आगीकडे जातात आप उठाते हो आणि तुम्ही त्यांना उचलता फिर भी वो बच्चा, आणि तरी सुद्धा ती मूल लेकिन जब वो हाथ से पकड़ता है आणि जेव्हा ती हाताने ते पकडतात तब उसे मालूम पड़ता है, फिर वो अगली बार जाता है। आणि ते पुन्हा जातं का। आपको समझा? तो बच्चों में ज्ञान नहीं था इसलिए वो गलती किया। उसी रीति से आपके पास ज्ञान है इसलिए आपने क्या किया, आपको हाथ नहीं लगाया। तो उसी रीति से जो ये पाप करता है, बदनामी करता है, दोष लगाता है, वो ज्ञान नहीं है इसीलिए करता है, वो समझदार नहीं है इसलिए करता है। और जो बदनामी नहीं करता, जो दोष नहीं लगाता, वो ज्ञानी है और समझदार। आणि जो दोष लावतो किंवा बदनामी करतो तो ज्ञानी नाहीये, त्याच्यामध्ये समज नाहीये। आणि जो कोणी बदनामी करत नाही किंवा दोष लावत नाही तो व्यक्ती ज्ञानी आहे आणि त्याच्यामध्ये समजदार आहे। आणि भले तुम्ही किती शिक्षक असू द्या आणि मोठ्या स्थानावर तुम्ही असू द्या, आणि जर किसी तुम्ही की बदनामी करते हो आणि जर तुम्ही कोणाची तरी बदनामी करता आप ज्ञानी नहीं, आणि मग तुम्ही ज्ञानी नाही आहात समझदार बिल्कुल नहीं। आणि तुम्ही समजदार बिलकुल नाही आहात। तो समझदार और ज्ञानी होना जरूरी है। आणि म्हणून समजदार आणि ज्ञानी असणे हे इसलिए गरजेचं बात आहे। पूछा है, तुम में कौन समझदार है, बताओ तुम में कौन, प्रश्न पूछा यार। ऐसे हमारे हिंदी बाइबल में लिखा है तुम में ज्ञानवान समझदार कौन है, हाथ ऊपर करो। आणि तुमच्यामध्ये ज्ञानी किंवा समजदार कोण आहे त्यांनी हात वरती करा।
ऐसा ना हो, इसलिए हम अपना हाथ ऊपर करने के लिए, इसलिए यहाँ लिखा है उसने क्या करना चाहिए, यहाँ लिखा है तुम अपने अपने मन में 14 वचन, पर अपने अपने मन में कड़वी डाह विरोध रखते हो और सत्य के विरोध में घमंड करना, न तो झूठ बोलना। यहाँ क्या लिखा है, ये जो बदनामी जो हम करते हैं एक दूसरे की, ये क्यों आती है, कड़वी जोड़, कड़वी डाह के आरोप, क्योंकि हम कड़वाहट से भरे। सोचो उदाहरण, मुझे इसके लिए कुछ बातें अच्छी नहीं लगी आणि उदाहरणार्थ की जर हिच्या काहीच गोष्टी मला आवडल्या नाही आणि हिने मला धोका सोचा ही दिला नहीं था ये मुझे धोखा देगी, आणि मी विचार केल्यानंतर की ही मला धोका देईल तो मेरा मन सटक जाएगा, आणि माझं जे मन आहे ते असं बुरा लागेल लगेगा आणि वाईट वाटेल मुझे जब भी आएगा गुस्सा आएगा, आणि जेव्हा ती येईल तेव्हा मला राग येईल बोलूंगी ऐसी है, ऐसा नहीं करना चाहिए था, वेदी की सेवा करती है, फिर ऐसा नहीं करना चाहिए था, हाँ बच्चों को लीड करती है, दूसरों पर क्या असर गिरेगा, फिर आपको बोल दिया, फिर अभी आपका टर्न है, वेदी की सेवा करती है, ऐसा नहीं करना चाहिए, हाँ वचन लेती है ना, वो चर्च में वचन सिखाती है, सुसमाचार प्रचारक है, वचन सुसमाचार गाँव में देती है, धोखा देता है क्या, पता ना मता नहीं, मैंने बोला ये क्यों हुआ, आणि हे सर्व का झालं क्योंकि यहाँ दिया गया है आणि इथं दिलेलं आहे मेरे अंदर कड़वी डाह है, आणि माझ्या मनामध्ये तीव्र मत्सर आहे विरोध में हूँ, आणि हिच्या विरोधामध्ये मी आहे सत्य की विरोध, आणि सत्याच्या क्योंकि विरोधामध्ये इसके अंदर कौन है, आणि हिच्या आतमध्ये कोण आहे सत्य, आणि सत्य भले आहे गिर गई है, आणि भले ती पडणे ये है किसकी, आणि ही आहे कोणाची हाँ? प्रभु यीशु की, आणि प्रभू येशूची सत्य आहे है ना, आणि प्रभू आप येशू किसके सत्य हो? आहे आणि तुम्ही कोणाचे आहात प्रभु यीशु के सत्य आणि के, प्रभू येशूचे आहात सत्याचे आहात इसीलिए क्या होता है, जब मुझे घमंड, मेरे अंदर जब घमंड आता है, अरे मैं कितनी अच्छी हूँ, ये कितनी थर्ड क्लास है, मैं बहुत अच्छी, मेरे जैसा ए जीवन तुझी किती चांगली नाही, कळालं, खराब आहे, तुझ्याशी बोलायचं नाही, कळालं, ऐसा करके हम बनना, आणि घमंड, और दूसरा है ये करना, बदला लेना। जब हमारे अंदर घमंड, बदला, कड़वी डाह ये सब जड़ निकलने लगते हैं, तब हम लोगों की बदनामी करना चालू करते हैं। आणि जेव्हा आपल्यामध्ये अहंकार किंवा कडूपणाचं चिंगोळ आहे ते उगवतं तेव्हा आपण काय करतो लोकांची बदनामी करायला सुरुवात करतो कड़वी डाह के फल है घमंड, आणि कडूपणाचे फळं आहेत की अहंकार बदला लेना, आणि बदला घेणं बात न करना, आणि है ना, जैसे न बोलणं कोई पेड़ आप देखो, आणि कोणतं तरी झाड तुम्ही पहा एक ही फल आता है क्या, आणि एकच फळ त्याला येतं का बहुत फल आते हैं ना। आणि खूप सारी फळं त्याला लागलेली असतात कड़वी डाहा एक अंदर जो होता है, कड़वाहट में से कड़वाहट के लिए भरने के कारण मेरे अंदर गुस्सा आएगा, निंदा आएगी, बुराई आएगी, बात करना नहीं आएगा, घमंड आएगा, इसको तुच्छ देखना बोलना, फिर इसके बारे में फिर इसका नाम पूरी रीति से, फिर आप सब कैसे देखेंगे, काय दीदी काय, तो जो वैल्यू होती है, जो कीमत होती है उस व्यक्ति की, इसकी वैल्यू क्या है, आणि याची किंमत काय आहे मसीह, आणि ख्रिस्ती अनमोल, आणि हे अनमोल उसको मैंने क्या किया, आणि मी तिला काय केलं मिट्टी में मिला दिया ना, आणि मातीमध्ये मिळवून टाकलं ना पैरों के नीचे कुचल नीचे, आणि पायाच्या खाली तुडवून टाकलं इसीलिए प्रियो याकूब यहाँ कहता है, आज 33 डेज के फास्टिंग में परमेश्वर आपको, मुझको, हम सबको, मैं आपको ही नहीं, मेरे लिए भी तो ये वचन है, हम सबको बताया जा रहा है कि प्लीज़ एक दूसरे की बदनामी मत करो। आणि आज या उपास प्रार्थनेमध्ये याकोब आपल्या सर्वांना सांगत आहे की कृपा करून तुम्ही एकमेकांची बदनामी करू दोष नका मत लगाओ, आणि दोष लावू अगर नका आपको कुछ गलतियाँ दिखती तो आप उसके लिए प्रेयर करो, आणि जर तुम्हाला काही समोरच्या व्यक्तीच्या चुका दिसतात तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा आप जहाँ पर भी काम पे जाते हो, आणि तुम्ही जिथे कुठे तुम्ही कामावरती जाता ब्रांडन भाई जिस कंपनी में काम पे जाते हो उसके ऊपर बॉस है, आप उनकी कुर्सी पे बैठते हो क्या, क्यों नहीं बैठने का, ऐसा नहीं,
बैठ सकते आणि बसू शकतात तो का? वैसी प्रभु की कुर्सी है, आणि त्याच रीतीने देवाची सुद्धा एक कुर्सी आहे उस पर हम नहीं बैठ सकते। आणि त्या कुर्सीवरती आपण हम नाही नहीं बसू बोल शकत सकते तूने ये गलत किया, तुझे करना शोभा नहीं देता, इसलिए तू वैसी है, ऐसा ऐसा है, ऐसा ऐसा, ये नहीं कर सकते, क्योंकि ये प्रभु ही है जो हम सबका न्याय निवाड़ा कर सकता है। हमें दोषी निर्दोष वही ठहरा सकता है, ये अथॉरिटी उसी के पास है, हम नहीं कर सकते। हम हो सके तो प्रभु से गिड़गिड़ा सकते हैं, प्लीज़ प्रभु उससे गलती हुई, उसको माफ़ कर दे, क्षमा कर दे प्रभु। ठीक है, इसने ऐसा नहीं बोलना चाहिए था, लोगों के साथ अपमानजनक शब्द, जानते प्रभु माफ़ कर दे, हम ऐसे बोल सकते हैं, लेकिन हम दोष नहीं लगा सकते। आणि जे काही अगर जब हम भी दोष लगाएंगे तो हमारे भी दोष निकाले। आणि जर आपण जर दोष लावतो तर आपल्या सुद्धा जे दोष आहे ते काढले जातात। तो इसलिए प्रियो यहाँ प्रभु हमें खास बताता है कि प्लीज़ एक दूसरे की बदनामी मत करो और एक दूसरे को दोष मत लगाओ। क्यों? क्योंकि हमारे भी दोष निकाले जाएंगे। आणि म्हणून देव आपल्याला ते खास करून सांगत आहे की आपल्याला एकमेकांची बदनामी करायची नाही किंवा दोष लावायचे नाहीत, नाहीतर आपले सुद्धा जे दोष आहे ते काढले हमारे जातील। लिए लोग बुरा करेंगे, हमें अच्छा नहीं लगेगा, लेकिन उसके बारे में चर्चा करना, निंदा करना, एक दूसरे के पीठ पीछे बोलना, ये बोलना छोड़ दो। बाइबल में लिखा है, पहला पत्रस बायबलमध्ये दिलेले आहे पहिला पेत्र सेकंड चैप्टर पहिला पेत्र अध्याय 2 वर्स 1, आणि त्याचं 1, फर्स्ट पीटर पहिला पेत्र चैप्टर 2 अध्याय 2 वर्स 1, आणि त्याचं 1, पहला पत्रस पहिला पेत्र अध्याय 2 अध्याय 2 उसका 1। आणि त्याचं 1, म्हणून सर्व दृष्टपणा, हाँ, सारी बुराई, दुष्टता, हाँ, सर्व कपट, कपट, यानी जैसे मैं मुंह पर बोलूँगी हाय रितिका प्रेज लॉर्ड, आप कहते जीवन तुझी दीदी चांगली नाही, ये ढोंगी हुआ ना। आणि हे कपट साधन फिर ढोंग, हेवा हेवा यानी जलन वसे व सर्व दुर्भाषणे सोडून, हाँ, सारी बुरी बातें, मुंह से जो अपशब्द निकालना, गलत करना, निंदा करना, बुराई करना, दोष लगाना, ये सारे दूर करके प्रभू कृपाळू आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, हाँ, प्रभु कृपालु है, उसका अनुभव आपने लिया है, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी। इसलिए आप उद्धार के लिए आपकी आत्मिक उन्नति होनी चाहिए। तो ये जो 5 पाप यहाँ बताए हैं ना, ये हमारी आत्मिक उन्नति होने नहीं देती, ये घटाती है। आणि म्हणून हे जे पाप येथे पाच जे सांगितलेले पाप आहे आहेत ते आपले आध्यात्मिक उन्नति होत नाही, ते घटवते। म्हणून प्रियानो याद रखो, एक दूसरे को बदनाम मत करो, इन सब पापों से दूर हो जाओ, अपने से उसे निकालो। आणि म्हणून तुम्ही एकमेकांची बदनामी करू नका आणि या सर्व पापांपासून तुम्ही दूर व्हा आणि तुमच्यामधून या पापांना तुम्ही काढून टाका। रोमियो की पत्री अध्याय 2 उसका 1, रोमकरांस पत्र अध्याय 2 त्याचा 1, रोमन्स रोमकरांस पत्र अध्याय 2 अध्याय 2 उसका 1। आणि त्याचा 1, रोमकरांस पत्र अध्याय 2 अध्याय 2 उसका 1। आणि त्याचं 1, तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तो कोणीही असल्यास, हाँ, क्या लिखा है? हे इंसान, अतः कोई भी, तू कोई भी हो, तू मिलिट्री वाला हो, तू पुलिस वाला हो, तू इंजीनियर हो, डॉक्टर हो, कारपेंटर हो, एजुकेटेड हो, अनएजुकेटेड हो, शिक्षित हो, अशिक्षित हो, टीचर हो, पास्टर हो, प्रेरित हो, भविष्यवक्ता हो, तुम सेवक हो, तुम कोई भी हो, फिर तरी स्वतः तुला सबब नाही, हाँ, कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस। हाँ, दोषी मतलब हम क्या करते हैं, दूसरों को दोष निकालते हैं, लेकिन हम खुद भी तो वही काम कर रहे हैं, खुद दोषी है। इसीलिए हम ऐसा न करें आगे। पण अशा गोष्टी करणाऱ्या विरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे। याद रखो, दंड से बच नहीं सकेंगे, ऐसा स्पष्ट रीति से लिखा है। क्या लिखा है? हे मनुष्य, तू जो ऐसे ऐसे काम करने वाले पर दोष लगाता है, क्या आप भी तो वो काम नहीं करता? क्या तू समझता है कि तू परमेश्वर की दंड की आज्ञा से बच जाएगा? बच जाएंगे हम लोग। आणि आपण वाचू अरे काय, मुझे तो प्रभु बहुत प्यार करता है, मैं तो पास्टर हूँ ना, आणि देव मला खूप प्रेम करतो कारण मी तर पास्टर आहे ना, मुझे तो नहीं मारेगा, आणि मला थोडी देव मारेल, तुम लोग को मारेगा, आणि देव तुम्हाला मारेल, चलेगा? आणि हो चालेल सकता का? है, आणि असं होऊ शकतं का? सबसे बड़ा धोखा है मुझे। आणि हा सर्वात मोठा धोका आहे मला। प्रभु, अगर मैंने भी अगर ये किया है, बदनामी किया है, आणि जर मी बदनामी केलेली आहे या
दोष लगा रही हूँ, आणि जर मी दोष घमंड लावत कर आहे, रही हूँ, अहंकार करत आहे, प्रियो प्रभु के वचन के अनुसार प्रभु के दंड मुझ पर भी आएगा। आणि मग देवाच्या वचनानुसार देवाचा जो दंड आहे तो हम माझ्यावरती चाहता येत है आहे. हम ज्ञानवान हो, समझदार हो, हम मसीह हैं, हम बहुत बुद्धिमान लोग हैं। आणि देवाची इच्छा आहे की आपण ख्रिस्ती आहोत आणि म्हणून आपण ज्ञानवंत असले पाहिजेत आणि समजदार सुद्धा असले ये पाहिजे. बहुत जरूरी है। आणि हे फार गरजेचं आहे. मैं आपको एक प्रश्न पूछती हूँ। आणि आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. अगर सोचो आपके भाई ने आपके विरुद्ध कोई गलत काम किया, आणि जर तुमच्या भावाने जर तुमच्या विरोधामध्ये काही जर चुकीचं काम केलेलं आहे कितना भी बड़ा, आणि कितीही मोठं असू द्या, बहन होने दो, भाई होने दो, कोई भी चर्च का मेंबर होने दो, आपका घर का मेंबर होने दो, कोई भी, तो फिर क्या करना चाहिए? अभी आप बाइबल तो बहुत पता, अभी हमने सीखा बदनाम नहीं करने का, उसके बारे में बोलने का नहीं, फिर क्या करना है? आणि जसं आता आपल्याला शिकवलेलं आहे की बदनाम करायचं नाही, त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, मग आपण काय केलं पाहिजे? यीशु ने क्या? आणि येशूने काय सांगितलं? हाँ, क्या? एकदम करेक्ट, ताली बजाओ इनके लिए। दोनों के लिए, चरण के लिए, सूर्य के लिए उन्होंने बोला क्षमा करना है। आणि त्यांनी सांगितलं की क्षमा केलं ताली पाहिजे. बराबर नहीं थी। हम पढ़ेंगे मैथ्यू 18। मत्ती अध्याय 18. आज के बाद से बदनामी करना छोड़कर फिर आपको करना क्या है? आणि आज नंतर बदनामी करणे हे सोडून देऊन मग तुम्हाला करायचं काय आहे? यहाँ बताया है, आणि इथं ते यीशु सांगितलेलं ने आहे. खास बताया है। आणि येशूने खास सांगितलेलं आहे. मैथ्यू मत्ती 18, अध्याय 18. मैथ्यू मत्ती 18, अध्याय 18. मैथ्यू चैप्टर 18। मत्ती अध्याय 18. सभी निकाले, क्यों तब आपको मालूम पड़ेगा। और उसका 15 से। आणि त्याचं 15 पासून. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकांतात असताना त्याचा अपराध त्याला दाखव, त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाव मिळवलास असे होईल. हाँ, ध्यान से क्या बोला है यहाँ, आगे भी पढ़ना है। क्या लिखा है? अगर इसने मेरे विरुद्ध गलती किया है आणि जर हिने माझ्या विरोधामध्ये चूक केलेली तो आहे सबको नहीं बताना है। आणि मग ते सर्वांना सांगायचं नाही. क्या बोला है? आणि काय सांगितलेलं अकेले आहे? नाही बोलना है। आणि एकट्यामध्ये बोलायचं आहे. भैया, ऐसा नहीं, ऐसा नहीं, ऐसा नहीं, ऐसा नहीं। उसने अगर बोला नहीं नहीं रे, ऐसा नहीं बोलता है, मैं ऐसा केलंच नहीं, ऐसा भी बोलते हैं। ऐसा नहीं बोलो, सब आपको ऐसे ही मिलेंगे। हाँ हाँ दीदी सुना सर, ऐसा बोलने वाले आपको मिलेंगे बहुत रेयर। जाने को भी लोग क्या बोलते, नहीं नहीं मी केलंच नाही, आणि मी जास्त नव्हतीच, और मी नहीं ती थी, मी नव्हे। और ये मैं नहीं थी. तो उसे कहना, मैं अक्सर लोगों को अकेले में पूछती, बाबा को भी पूछती, तुमने ये गलत किया? नहीं नहीं मैंने किया ही नहीं। अभी आगे क्या बोलूं, जब एक्सेप्ट भी नहीं कर रहे हैं आणि जर स्वीकारच करत नाहीये तो यहाँ लिखा है अगर उसने एक्सेप्ट किया, हाँ, आणि जर तिने स्वीकार केलं ऐसा लिखा है तो लिखा है ओ तुम्हारा भाई सुन मिल गया तुमको, आणि मग तुझा जो भाऊ आहे तो तू मिळवलेला आहे असं उसने होईल. सुना माफी मांगा तो क्या हो जाता है, रिश्ता बनता है। आणि जर तो ऐकतो माफी मागतो तर मग काय होतं की नातं तुमचं बनतं. अक्सर जब अकेले में या फोन पर जब बोला जाता है वो अच्छा नहीं लगता है। अकेले में 4 आदमी में बोलो, झगड़े करो, वो अच्छा लगता है। आणि एकट्यामध्ये बोललं किंवा फोनवरती बोललं तर ते चांगलं नाही वाटत. जर 4 व्यक्तींच्या मध्ये बोललं आणि जर भांडणं झाली मग ते जास्त आवडतं. बघा और आजकाल ही दीदी सगळ्यात वर गोष्टीत आम्हाला बोलती आहे, और सब बातों में बोलती है. हाँ ये बोलती आता अशी तुझं मी ॲक्टिंग करते। हा आणि माझ्यावर दोष लावायला, और आई मुझको दोष स्वतःच्या लगाने पोरांना की. बघायचं ना, और खुद की स्वतःची बच्चों को पोरं कशी देखना आहे? ना, और खुद के बच्चे कैसे आणि हैं. आम्हाला आली शिकवायला। और हमको है सिखाने के लिए. मग दुसरे ऐकणारे, और दूसरे सुनने वाले, काही तिच्या बाजूचे, और कुछ उसके बाजू काही माझ्या बाजूचे। और कुछ मेरी बाजू के. ये चर्च में हमेशा पार्टी देती है, आणि चर्चमध्ये नेहमी पार्टी असते क्योंकि संसार में पार्टीज है, आणि जगामध्ये सुद्धा पार्टी आहे. कोई कांग्रेस, आणि काही कोई काँग्रेस बीजेपी, आणि कोणी बीजेपी कोई इंडिया गठबंधन या कोई अलग अलग पार्टी है। आणि पार्टी वेगवेगळ्या पार्टी आहे. लेकिन ये पार्टीज बहुत है, आणि इसलिए खूप साऱ्या पार्टी आहे. कुछ नीतिका की तरफ से आणि म्हणून काही रीतिका करते. दीदीने असं नाही करायला पाहिजे, तिच्या पोरांना केलं शिकवलं पाहिजे, तिची पोरं कशी ते बघितलं पाहिजे ना। और दीदी ने ऐसे नहीं करना चाहिए, उनके बच्चों को उन लोगों ने सिखाना चाहिए. काही माझ्याकडून और कुछ मेरी तरफ से. असं नाही, ती फास्टर आहे, ती आईसारखी तुझ्या, असं नाही केलं पाहिजे, असं नाही, असं कोणी तिचं ऐकायला पाहिजे, आपण नाही केला पाहिजे। और तुम्हें अपमान नहीं करने चाहिए, वो तेरी अच्छा, माता का ऐसा सम्मान नका? है, उसको सुनना चाहिए. मग इथून काय लोक और कुछ इधर से. स्वतःला शिकवती, स्वतः कशी काय, काही लोक असे पीठ मारा, पण इथून काही लोक ती कशी राहिली ते बघून घेईल, असं आपण नाही केलं पाहिजे, आपण असं नाही केलं पाहिजे, मग इथं दुसऱ्यांचं लागलं, यांचं राहिलंच, आमचं दोघं राहिलेच आणि इथं यांचं राहिलं.
देवाला नको की 4 माणसांमध्ये बदनामी नको आणि आत्मे खराब होऊ नये, आपापसात तू-तूमय होऊ नये, म्हणून एकट्यामध्ये बाबा तू चुकली बाई असं नाही केलं पाहिजे, हे चूक आहे असं नाही करायचं. मी आई येऊन मला नाही बोललं पाहिजे, एकटात काय बोलताय, मी काय मेली वेली आहे का, असं नाही. जो कुछ है अकेले, यहाँ क्या लिखा है देखो, आप ध्यान से देखो. आणि तर काय जो लिहिलेलं आहे? पॉइंट जो इन्होंने बताया हमें क्षमा करना है, कि मैं भी आपको बतानी ही बनी. ये सच बात है, जब आपका भाई आपके विरुद्ध कुछ भी गलती करे, एक दो ही ऑप्शन है जो अभी हम पहला देख रहे हैं वो, और दूसरा है क्षमा. ये पहला ऑप्शन है आणि हा पहिला ऑप्शन जो आहे. प्रभु ने कहा. आणि जे देवाने और सांगितलं, अक्सर ऐसा करते समय बहुत रिस्क होता है. आणि नेहमी अशा रीतीने करत असताना रिक्स असते. सोचो अगर आप अकेले में जाकर बोलने जाओगे तो जो मैंने आपको बताया है ऐसा होता है. आणि एकट्यामध्ये जर तुम्ही जाऊन बोलला तर ह्या रीतीने होतं. सामने वाला कभी कभी नहीं कबूल करता, आणि समोरचा जो व्यक्ती आहे कधी कधी आपकी कबूल नाही गलती है. करत आणि तुमची चुकी आहे इसलिए हुआ है, आणि म्हणून हे असं झालेलं मेरा आहे नहीं है. आणि माझा नाही ये आहे. होता है. लेकिन आणि हे मैंने देखा देखा है जो सचमुच नम्र है, परमेश्वर का भय मानता है, वो सुनेगा और बोलेगा हाँ हाँ बहन मेरे से गलती हो गई और मैंने सचमुच आपके बारे में ऐसा बोला, मुझे माफ कर. आणि देवाच्या वचनानुसार जो खरोखर नम्र आहे आणि जो देवाचं भय म्हणतो तो म्हणेल की खरोखर माझी चूक आहे आणि मी असं केलेलं आहे, तुम्ही मला क्षमा करा. जो उदाहरण ब्रैंडन भाई को किसी ने घमंडी बोला आणि जर ब्रँडन जीजूंना जर कोणीतरी अहंकारी म्हटलं और ब्रैंडन भाई को मालूम हो गया आणि ब्रँडन जीजूंना जर समजलं आणि मग तो ब्रैंडन भाई उसको जाके पूछ सकते, ताई तुला कशात माझ्यात काय घमंड दिसलं, काय दिसलं, मी काय अजून काय करू की ज्याच्याने तुला मी नम्र दिसेल. ए तू कोण होतीस का मला घमंडी बोलणारी, हा तू बघ कशी आहे, असं हे बोलल्यावर काय होईल. और ये कहने होने के बाद क्या होगा की झगडा होगा. तर अकेले ने जो बातचीत बोला है वो झगड़ा नहीं बोला है, आणि एकट्यामध्ये जे बोलणं सांगितलेलं आहे ती भांडणं सांगितलेली नाहीये. परंतु क्या बोलने गेले, ताई तुला काय दिसलं माझ्यात, कुठं सांग, कुठं घमंड दिसला, म्हणजे मी त्याच्यात वाकेल, मला मदत कर. हा? आणि तिला जर असं कुठं तरी वाटलं रे चुकली तरी म्हणेन दादा मला माफ कर, मी तुझ्या विरुद्ध असे बोलले, मला माफ कर. पण मला एका ठिकाणी तुझा घमंड दिसला, बोलू का. हां हां ताई बोल बोल, कुठं दिसलं तुला घमंड, कुठं दिसलं. हां कधी हो आता नहीं दिसना तुला ताई माझ्या. ये बात प्रभु ने कहा है, अगर हमारे आपस में कुछ भी हो तो उसमें अकेले में जाके उसे मनाओ और मिटा डालो. आणि जर आपल्या आपापसामध्ये काही झालेलं आहे तर तुम्ही जाऊन त्या व्यक्तीला बनवा आणि जे काही आहे ते तुम्ही मिटवून टाका. लेकिन जाकर बदनामी मत करो, अरे क्या वो ब्रैंडन बहुत घमंडी है, अरे वो क्या ब्रैंडन घमंडी है, वो बोल के उसका नाम, फिर सब लोग को अभी सब लोग की सबके सामने उसकी गवाही क्या है कि वो नम्र व्यक्ति है. आणि सर्वांसमोर त्यांचे साक्ष काय आहे की ती खूप नम्र व्यक्ती आहे एक अच्छी फैमिली, डिसेंसी फैमिली है. आणि खूप चांगलं कुटुंब आहे ते. क्या गवाही होगी, आणि मग त्यांचे साक्ष काय होईल. घमंडी है. आणि अहंकारी आहेत. आपको समझ में आ रहा है. आणि तुम्हाला समजलं. यही प्रभु हमें यहाँ सिखा. तो आणि हेच प्रभू आपल्याला इथे सांगत आहे. लिखा है, यदि तेरा भाई तेरे विरुद्ध अपराध करे तो अकेले में बातचीत कर और उसे समझा. तो सुना, तेरा भाई तुझे मिल गया, अभी सोला. यदि नहीं सुना तो 2 जन को लेके जा. आणि जर त्यांनी तुझं नाही ऐकलं तर तो 2 ठिकाणां सोबत घेऊन जा 2-3 जनों को गवाही बोलकर. आणि 2 ठिकाणी साक्षीदार म्हणून. जो उसके कुछ है, जैसे सोचो सरिता गुप्ता को लेके जाओ, कपिल भाई को लेके जाओ, किसी को जो है हाँ लेके जाओ, अपने कल के पापा को मोदा भाई को लेके जाओ. फिर वो लोग बोलेंगे ऐसा नहीं है, गलत है, ये लोग समझाएंगे, जाने दो, काहे को अब दोनों फैमिली झगड़ा करते हो, छोड़ दो करके ऐसा. तो क्या होगा, अगर इसके द्वारा भी अगर वो नहीं मानता है तो फिर किधर जाना है. आणि ह्याच्याद्वारे सुद्धा जर तो व्यक्ती ऐकत नाही मग कुठे जायचं आहे. 17वे वचन. कलीसिया. आणि मंडळीमध्ये आणि मग इथे यायचं आहे. आणि दीदी आणि अपांकडे. देखो ब्रैंडन भाई बहुत अहंकारी हो गए, हमको तो बिल्कुल अच्छा नहीं लगा है, ब्रैंडन भाई बिल्कुल सुन नहीं रहे. तो फिर मैं हम लोग क्या बोलेंगे कि अरे ब्रैंडन तू ऐसा कहा कर, तू तुझी चांगली शिक्षा है. फिर आपको बोलेगा ऐसा नहीं करने का, तुम मेरा बेटा है, तुम अच्छे बेटे हो. हाँ हाँ गलती हो गई, सुन लिया, बच गया. लेकिन अगर कलीसिया का भी नहीं सुना तो अन्य जातीय मजदूर के समान जान लेना. आणि जर मंडळीचं सुद्धा ऐकत नाही तर परराष्ट्रीय आणि जे जगादार लोक आहेत त्या लोकांसारखा तो आहे.
कहने का उद्देश्य कि प्रभु ने हमें एक ऑप्शन बताया है, यहाँ बताया है अगर कोई आपके विरुद्ध कोई गलती करे तो आप उसे मनाओ, उसे समझाओ, नहीं आपको हो रहा है तो दूसरा ऑप्शन जो मैंने पहला ही उत्तर आपको मिला, क्षमा कर दो, भूल जाओ। आणि देवाने एक ऑप्शन आपल्याला दिलेला आहे, जर कोणी आपल्या विरुद्ध जर चुकी केलेली आहे तर तुम्ही त्याला एकट्यामध्ये समजवा. जर एकट्यामध्ये तो समजला नाही जात आहे, दोघं तिघं साक्षीदार तुम्ही घेऊन जा, आणि तरी तो समजत नाही तर तुम्ही त्याला मंडळीमध्ये घेऊन जा. गलती की है उस भाई ने मेरे विरुद्ध, लेकिन बोलने जाओगी तो और भी बातें फिसट जाएगी. मैं उसे प्यार करता हूँ, मेरा भाई है, मैं माफ़ कर देता हूँ, तू भी माफ़ कर दे. मैं फिर कभी भी देखा प्रेस कैसे वो याद मत भूल. क्षमा का मतलब क्या है? भूल जाना. अगर वो बातें आपको अभी भी याद आती है इसका मतलब आप क्षमा नहीं की. आणि जर त्या ज्या गोष्टी आहेत जर तुम्हाला अजूनही आठवणीत आहे तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही अजूनपर्यंत क्षमा नाही केलं. आणि 2 वर्ष 3 वर्ष 6 महीना आणि 6 महिने यहाँ तक कल का आणि पर्यंत कालचं, अगर आपको स्मरण है आणि जर तुम्हाला ते स्मरण आहे इसका मतलब आपने क्षमा नहीं किया. आणि याचा अर्थ असा आहे की तुम्ही लोकांनी क्षमा नाही केले. मतलब भूल जाना, आणि क्षमा करणं म्हणजे विसरून जाणं, छोड़ देना. आणि सोडून टाकणं. है ना? जैसे उदाहरण के तौर पर आणि उदाहरणातर्फे काय गं हां तू असं माझ्याबरोबर केलं, असं केलं ये मैंने इसको पकड़ा है, आणि मी हिला पकडलेलं आहे, लेकिन मैं जब इसको क्षमा कर रही हूँ, आणि जेव्हा मी क्षमा करते प्रभु मैं ऋतिका को क्षमा करती हूँ, आणि प्रभु मी ऋतिकाला क्षमा करते माफ करती आणि मी तिला हूँ. माफ इसका करते. मतलब मैंने इसको जो छोड़ दिया. फिर अभी ये छोड़ी हुई है तो फिर अब मुझे कैसा कशी है ऋतिका बरी है ना. आपको समझाएं यहाँ यो प्रभु हमसे ये कहता है उसके बारे में बातचीत कर. हम क्यों करते हैं? क्योंकि हमें ऐसा लगता है इसने मेरे साथ ऐसा किया ना तो मैं बदला लूँ, मैं इसको बोलूँ, उसको बोलूँ, इसको बोलूँ. अच्छा ये किसके साथ है अभी? हाँ जागृति के साथ है, जागृति को बोलना, जागृति अशी अशी. अभी किसको? धनु वो भी उसकी बोलने से नहीं है. धनु ऐसी ऐसी. अभी किसको बोलूँ? ऐसे टर्न बाई टर्न, मतलब कोई उससे बात नहीं. क्योंकि जब हम किसी की बदनामी करते हैं तो हम किसी के अंदर जहर घोलते हैं. आणि जेव्हा आपण व्यक्तीची कड़वा कौन सी वस्तु होती है? आणि जहर. आणि कडू कोणती वस्तू असते? विष. जब मैं जीवन दुष्टाई बरोबर नहीं, इसका मतलब मैं उसके अंदर जहर डाल रही हूँ, उसके मन में जहर डाली, तो अब वो जो रिस्पेक्ट दीदी को दे रहा है वो रिस्पेक्ट नहीं देगा क्योंकि ऑलरेडी मैंने उसके अंदर जहर डाली है. तो जब भी देखेगा हाँ काय ताई काय चला दिला नवीन तू समझा. जो जीवन उसको ताई बोलकर रिस्पेक्ट देकर हाँ बोल ताई, हाँ ताई आता करतो, आता एक भटक्यात आवाजात उठत होता. आता आला येत जा हाँ मुझे जिजूलाच नाव सांग. हाँ जा जा जिजू हो ना. क्या लगा इसका हाँ पप्पा को बोलता. हाँ जा सांग. आपको समझ में आ रहा है? इसीलिए प्रयोग जहर नहीं बोलना है. आणि म्हणून प्रिय जे विष आहे ते विष काढायचं नाहीये. हम नमक वाले लोग हैं आणि आपण मिठासारखे लोक आहोत, हम ज्योति के लोग हैं. आणि आपण प्रकाशाची लोक आहोत. इसलिए जब हम एक दूसरे की बदनामी करते तो यीशु की बदनामी करते और खुद की बदनामी करते. आणि म्हणून जेव्हा आपण एकमेकांची बदनामी करतो तेव्हा प्रभू येशूची बदनामी करतो आणि स्वतःची जब सुद्धा. मैं मेरी माँ के बारे में गलत बोलती हूँ इसका मतलब मैं मेरे ही बारे में बोल रही हूँ. जब मैं मेरे मतलब हम एक घर के लोगों की बदनामी करते हैं इसका मतलब हम अपनी खुद की बदनामी कर रहे हैं. आणि जेव्हा आपण आपल्या घरातील व्यक्तींची जेव्हा बदनामी करतो याचा अर्थ असा आहे की आपण स्वतःचीच बदनामी करत आहोत. खुद की बदनामी. अगर मैं ऐसा बोलूँगी माझ्या आईना चांगलीच नाही, नारायण गोडाची त्याची देते तो सामने वाला मेरी माँ को आदर देगा क्या? आणि समोरचा जो व्यक्ती आहे माझ्या आईला आदर देईल का, मला आदर देईल का? नहीं देगा. आणि नाही देणार. कारणीभूत मैं ही हूँ. आणि तो जे कारणीभूत आहे तो मेरे मी घर आहे की बदनामी करने की. आणि माझ्या घरातील बदनामी केल्याच्या द्वारे. समझ में आ रहा है? आणि तुम्हाला समजलं आज के 33 डेज के फास्टिंग में परमेश्वर आपको कह रहा है प्लीज बदनामी करना बंद करो. आणि म्हणून उपासाच्या 33व्या दिवशी देव आपल्याला सांगत आहे की कृपा करून बदनामी करणं हे तुम्ही बंद करा क्षमा करो
आणि क्षमा करा. जो भी आपको सुनाई देता है किसने किसने क्या क्या बोला होगा, आप धो लो और उस व्यक्ति को आदर से देखो, रिस्पेक्ट में बात करो, हर एक के साथ रिस्पेक्ट में बात करो, छोटा हो बड़ा हो सबको रिस्पेक्ट में बात करो. आणि प्रत्येक व्यक्तीसोबत तुम्ही आदराने बोला. तो लहान असू द्या किंवा मोठा असू द्या, प्रत्येक व्यक्तीसोबत तुम्ही आदराने बोला. आदर दो, आदर लो. आणि तुम्ही आदर द्या आणि आदर घ्या. सामने वाले से नहीं भी मिलता है तो भी आप आदर दो. आणि जर समोरच्या व्यक्तीकडून जर तुम्हाला आदर नाही भेटत तरी सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीला आदर द्या. लेकिन ये क्यों आप एक सब मसीह के आणि तुम्ही सर्व ख्रिस्ताचे जब आहात. आप सामने वाले को आदर देते हो मतलब आप यीशु को आदर दे रहे हो. आणि जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला आदर देता तेव्हा तुम्ही प्रभू येशूला आदर देत असता. याद रखना है हम सब जो एक है, सब हम सबके अंदर यीशु. आणि कारण लक्षात ठेवायचं आहे की आपण जेवढे एक आहोत आपल्या सर्वांच्या आतमध्ये प्रभू येशू आहे. सब में यीशु. आणि आपल्या सर्वांमध्ये प्रभू येशू जब आहे. मैं आपको तुच्छ देखती हूँ मतलब आपके अंदर के यीशु को तुच्छ देखती हूँ. आणि जेव्हा जैसे मी कहा, तुम्हाला- जो तुम्हें तुच्छ देखता है आणि जो कोणी तुम्हाला तुच्छ जाणतो वो मुझे तुच्छ जानता है. आणि तो मला तुच्छ जाणत जो आहे. मुझे तुच्छ जानता है, आणि जो मला तुच्छ जाणतो जिसने मुझे भेजा उसको तुच्छ जानता आणि ज्याने मला पाठवलेलं आहे त्या पाठवणाऱ्याला तो तुच्छ है. जाणतो. किसका वाक्य? आणि हे कोणाचं वाक्य आहे? यीशु ने कहा ना, आणि प्रभू येशू म्हणाला यीशु ने शिष्यों को कहा ना, आणि प्रभू येशू शिष्यांना सांगितलं जा सुसमाचार सुना. आणि तुम्ही सुवार्ता द्या. जो तुम्हें ग्रहण करेगा आणि जो कोणी तुम्हाला स्वीकार वो मुझे करेल ग्रहण करेगा. आणि तो मला स्वीकार जो मुझे करेल. ग्रहण कर रहा है, आणि जो कोणी मला स्वीकार करत आहे जिस पिता ने भेजा है उसको ग्रहण कर. आणि ज्या पित्याने मला पाठवलेलं आहे त्या पित्याला तो तुम्हें स्वीकार पाणी करत देता आहे. है. आणि जो कोणी तुम्हाला वो पाणी मुझे देतो पानी देता है. आणि तो मला पाणी देतो प्रतिफल खोएगा नहीं. आणि त्याचं जे प्रतिफल आहे तो गमावणार ऐसा नाही. ही बोला ना यीशु. आणि याच रीतीने प्रभू येशूने तो जब सांगितलं आप पानी नहीं देते हो, आणि जब जेव्हा आप यीशु को पाणी पानी नाही नहीं देत देते हो, तेव्हा तुम्ही येशूला पाणी जब आप नाही देत. किसी मसीह को ग्रहण नहीं करते तब यीशु को ग्रहण नहीं करते. आणि जेव्हा तुम्ही कोणत्या तरी ख्रिस्ती व्यक्तीला स्वीकार जब करता, आप तुम्ही किसी की ख्रिस्ताला बदनामी स्वीकार करते हो करता. यीशु की करते हो. आणि जेव्हा तुम्ही कोणाची तरी बदनामी जब करता किसी तेव्हा को प्रभू तुच्छ येशूला देखते हो करता. यीशु को देखते हो. आणि जेव्हा तुम्ही कोणाला तरी तुच्छ जाणता तेव्हा जब आप प्रभूला किसी को पाहता. रिस्पेक्ट देते हो यीशु को देखते हो. आणि जेव्हा तुम्ही कोणाला आदर देता तेव्हा प्रभू येशूला तुम्ही आदर देता. ये बात स्मरण रखो, याद रखो. जैसा भी है, सोचो कितना भी दारू पीने वाला पापी व्यक्ति है लेकिन वो यीशु में है. याद रखो वो यीशु में है, यीशु उसमें है, इसीलिए हमें उसे रिस्पेक्ट देना है. आणि कितीही दारू पिणारा किंवा किती पापी व्यक्ती आहे तो येशूमध्ये आहे आणि म्हणून आपल्याला त्याला आदर द्यायचा आहे. और उसे मिलजुल कर रखना है, क्षमा करना है, एक्सेप्ट. आणि त्याच्यासोबत मेलमिलाप ठेवायचा आहे, त्याला क्षमा करायचा आहे आणि स्वीकारायचा आहे. हालेलुया. हालेलुया. बदनामी आज से आणि बदनामी आजपासून आणि कोणाचीही हा? माझी बायको अशी, माझी बायको चांगली नाही असं ते बोलून सोडून द्या. माझा नवरा असा, माझा नवरा असा, माझा नवरा असा बोलायचं सोडून द्या. माझी सून अशी, माझी सून अशी, माझी सासू अशी, माझी सासू अशी. जसे तुम्हाला देवाने लोक दिले त्यांना ऍक्सेप्ट करा. और जैसे परमेश्वर ने आपको इंसान दिए उनको उसी रीति से तुमच्या स्वीकारो. अवयवांमध्ये, बॉडीच्या अवयवांमध्ये कुठचीही खोट निघाली. आता समजा तुमचं नख काळं झालं, तुम्ही उघडून फेकाल का? त्याला इलाज कराल ना. नख काळं का झालं? कुठेतरी कॅल्शियम कमी आलं, बरोबर आहे, विटॅमिन्स बॉडीच्या कमी झाल्या. तुम्ही त्याची शुश्रूषा करून तुम्ही काय कराल? ते काळं पण काढा, त्याच्यावर नेल पॉलिश लावा, ते काळं दिसून येईल आहे ना. उपाय पर्याय म्हणून मग तसंच तुम्हाला एकमेकांना पण तसंच करायचं. किती आपल्या मंडळीमध्ये जर एखादा व्यक्ती खराब निघाला पण तो येशूचा आहे, तो आपल्या येशूचा अवयव आहे असं समजून तुम्ही त्याला काय करा? नेल पॉलिशने सजवा. काय करा? म्हणजे त्याचं बाप दाखवा, त्याची कुरूपता झाली, ती कुरूपता दाखवू नका आहे ना. आपण काय करतो, जेव्हा कुठं काय चूक झाली किंवा कुठं मार लागला असेल तर आपण काय करतो? झाकतो ना, कोणी बघू नये. एकदा मी याला असंच झालेलं, मला एकदा सलाईन चढवलेलं होतं. मग मी काय केलं, कोणी मला बघू नये मागणीमध्ये, म्हणून मी असं करून आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेली, मग त्याच्यातच सलाईन चढवलं. पोट खराब झालेलं ना, 3 दिवसाचा कोर्स केला. ती सलाईन काढली नव्हती, तिची पिन असते ना ती काय करतात त्याला, काय म्हणतात त्याला? ओ नर्सेस ते चढवतात ते ते जे बोलले ते असं तर कुणालाच कळलं. मग तसंच आहे आपल्या मंडळीत जर एखादं खराबही असलं
तरी तो येशूचा आहे, त्याला लपवा, उभं करू नका, बदनामी करू नका. आजचा संदेश आज आहे. मग काय करूया? माफी मागूया. केली आहे ना चूक, है ना? माफी मागूया ना. आता असं तर नाही पडू शकत, तर आपण उभं राहूनच मागू. नाहीतर गुडघ्यावरून तुम्ही माफी मागू शकता, नाहीतर उभं राहून माफी मागू शकता. नाही तर उभंच राहूया. म्हणजे सगळेजण देवाच्या सानिध्यात उभे आणि देवाला म्हणून प्रभू सगळेजण देवाकडे शरण. हम सब अपनी आंखों को बंद करेंगे और हम प्रभु से क्षमा मांगेंगे. प्रभु को कहेंगे प्रभु मुझे क्षमा. मैं पापी हूँ. मैंने कभी कभी प्रभु मैंने बहुत लोगों अपने खुद के घर की भी लोगों की, कलीसिया के लोगों की, जो मेरे भाई हैं, आपके भाई हैं, आपकी भी बुराई की, निंदा की, बदनामी की, और प्रभु मेरी खुद की भी बदनामी मैंने की. बदनाम करने के लिए नहीं कारण है. मुझे माफ़ कर दे. मैंने बहुत लोगों के ऊपर दोष लगाया. मुझे माफ़ कर, क्षमा करने के लिए सिखाया, लेकिन मैंने नहीं किया. मुझे माफ़ कर दे. आगे ऐसा नहीं करूँगा. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं. सियोन कलीसिया में आने वाले छोटे से लेकर बड़े तक, यहाँ तक मेरे पापों के लिए हम माफ़ी मांगते हैं. प्रभु हम सबको क्षमा कर. मेरे मन पवित्र पिता, हमने सचमुच प्रभु के लिए बदनामी की है. हम तुझसे बहुत प्यार करते, लेकिन हमें ज्ञान नहीं था, हम समझदार नहीं थे. हमारे मूर्खता के कारण हमें ये मालूम ही नहीं पड़ा कि हम किसी की बदनामी करते मतलब तेरी ही बदनामी हो रही है, और तेरी हो रही मतलब हमारी भी हो रही है. हमें मालूम नहीं था, हमें ये ज्ञान नहीं था. प्रभु हमें माफ़ कर, हमें क्षमा कर. ये मेरी बेनती, मेरी प्रार्थना है, आज के बाद ऐसा पाप कभी नहीं होगा. प्रभु हम आज के बाद क्षमा करेंगे, लेकिन कभी फैलाएंगे नहीं, कभी किसी का भी नाम बदनाम नहीं करेंगे, क्योंकि हर कोई सिर्फ बुराई काम नहीं करता, अच्छा भी करता है. प्रभु तूने इन सबको चुना है, ये तेरे हैं, तो इसीलिए प्रभु ये जितने भी बुरे होंगे, लेकिन तेरे लिए तो ये अच्छे हैं ना. तो फिर प्रभु तूने इनमें अच्छाई देखा, बुराई नहीं. तो फिर इन सभियों के अंदर भी एक दूसरों के लिए भलाई देखने दे, अच्छा दिखने दे. आज के बाद बुरा मत देखें. इन सब की आंखों को शुद्ध कर. ये आज से कभी एक दूसरे को तुच्छ न देखे, बुरा न देखे. ये मेरी भी सभी को यीशु के नाम से करुणा दयामन छेदा हुआ हाथ मांगे आपके पंखों में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना. शबा दिन की सारी आशीषें देना, करुणा दया देना. प्रभु इन्हें अंत तक तेरे राज्य में बने रहने के लिए सहायता. इनकी रक्षा करना और इन्हें बहुत फरमान देना. इन्हें लगने वाली सारी जरूरतों को पूरा करना. तो इनकी ढाल, इनका कवच, रक्षा करना. धन्यवाद देते. सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको. ये वचन स्मरण रहने के लिए मदद देना. चोरी चालाकी न होने के लिए शैतान के मन से वचन उठाने न देना. हमने सुनी लेना यीशु के नाम से.